आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाच्या मनीषाताई कायंदे आहेत। मनीषाताई, आज भाजपचे आमदार या ठिकाणी आले, ते दरवर्षी येत असतात, मात्र आज शिवसेनेचे आमदारही या ठिकाणी आले, तुम्ही पण या ठिकाणी पोहोचलात, काय प्रतिक्रिया? मी तर अनेक वेळा पूर्वी आलेले आहे संघ मुख्यालयात। माझ्यासाठी काही ही नवीन गोष्ट नाही आहे। अनेक बौद्धिक मी या ठिकाणी ऐकली आहेत। शिवसेनेचे सर्व आमदार या ठिकाणी आले आहे, हा एक सुवर्ण योग म्हणायला पाहिजे। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जे एक समीकरण हे जे लोकांनी मान्य केलेलं आहे, देशाने मान्य केलं आहे, ते पुनर्प्रस्थापित झालं, याचा मला खूप आनंद आहे। आज अजित पवार यांनाही निमंत्रण होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदारांनी या ठिकाणी यावं असं अपेक्षित होतं, मात्र ते कोणी येऊ शकले नाही। मित्रपक्ष म्हणून तुम्ही नक्कीच आला आहात सगळे शिंदे गटाचे आमदार, मात्र राष्ट्रवादीचे आमदार आलेले नाही। याचं कारण मला निश्चित माहिती नाही, पण काल जे प्रसार माध्यमातून मी पाहिलं की माननीय अजितदादा पवार यांचा काहीतरी पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि मला वाटतं की अजून 2-3 दिवस आहे, त्यामुळे ते येतील सुद्धा। आज या ठिकाणी पुढील वर्ष निवडणुकीचं आहे, त्या अनुषंगाने आणि संघाचा शताब्दी वर्ष आहे, एक 5 अपेक्षा व्यक्त केल्या आहेत संघाने आपल्या स्वयंसेवकांना तो एक रोडमॅप दिलेला आहे, मात्र जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण त्या रोडमॅपसाठी काम करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करण्यात आली, पंचसूत्री देण्यात आली आहे। निश्चित आजच्या उद्बोधनामध्ये पंचसूत्रीवर भर दिलेला आहे। पर्यावरण आहे, आत्मनिर्भरता आहे, कुटुंब व्यवस्था आहे। या पंचसूत्री त्याच्यावर आम्ही कार्यरत व्हायचं ठरवलेलं आहे आणि आत्मनिर्भरतेकडे भारत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाटचालीवर आम्ही सगळे आहोत आणि ह्यातनंच देशाची उन्नती होणार आहे, हे अधोरेखित केलं आहे। तर शिंदे गटाचे अनेक आमदार जे आहेत त्यांनी आज इथे उपस्थिती दर्शवलेली आहे, मात्र अजित पवार गटाचे आमदार या ठिकाणी आलेले नाही, हे उल्लेखनीय। कॅमेरामॅन अतुल रेड्डेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।